नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन रेसिपीमध्ये. आज मी बनवणार आहे शेवभाजी. शेवभाजीसाठी आपल्याला 2 कांदे, 1 टमाटर, अद्रक आणि लसूण, कढीपत्ता. आपण कांदा आणि टोमॅटो कट करून घेऊया आणि मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला. आपल्याला आता हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. 2 कांदे, 1 टमाटर, अद्रक, लसूण आपण आता मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आहे. आपल्याला शेवभाजीसाठी लागणारे मसाले: 1 चम्मच मिरची पावडर, 1 चम्मच गरम मसाला, 1 चम्मच हळद, चवीनुसार मीठ, जिरा आणि कसुरी मेथी. आता आपल्याला 2 चम्मच तेल टाकून घ्यायचं आहे. तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत जिरं, कढीपत्ता, आपण टाकणार आहोत कांदा लसूण. कांदा, लसूण आणि टोमॅटोला छान आपल्याला कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. कांदा आणि टोमॅटोचा कलर आता चेंज होत आलेला आहे, तर आपण याच्यामध्ये आता मसाले टाकून घेऊया. 1 चम्मच मिरची पावडर, 1 चम्मच गरम मसाला, हळद, चवीनुसार मीठ, कसुरी मेथी. याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आपण आता याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करणार आहोत, 1 कप. आता मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत अजून भाजून घेणार आहोत. छान आता आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे.
आता याच्यामध्ये ॲड करणार आहे मी 1 ग्लास पाणी. आता आपल्याला छान उकळी येऊ द्यायची आहे. छान आता उकळी आलेली आहे, तर आपण याला स्लो गॅसवर शिजू द्यायचं आहे 10 मिनिट. आता आपली ग्रेव्ही रेडी झालेली आहे शेवभाजीची. आता आपण गॅस बंद करणार आहोत. आता आपण याच्यामध्ये शेव मिक्स करणार आहोत. शेव कधीही जेवायच्या वेळेस मिक्स करायचं आहे, कारण ती शेव नरम पडेल. थोडासा आपण वरून कांदा टाकणार आहोत. लिंबू पिळणार आहोत. रेडी आहे आपली शेवभाजी खाण्यासाठी. या मग सगळे खायला. माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.